55 धावा होतील का या दुसऱ्या सत्रामध्ये आपण चांगला फटका, एक धाव येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का कुणाल? कॉलिंग जबरदस्त पाहायला मिळते कुणाल आणि विकी भंडारी जो चौदरपाडाचा हार्ड हिटर आहे, हिटमॅन म्हणून जाणला जातो. सातत्याने जबरदस्त अटॅकिंग क्रिकेट विध्वंसक बॅटिंगसाठी निश्चितच त्याला ओळखलं जातं आणि तोच विकी भंडारी ऑन स्ट्राईक. यापली शॉट ऑन पोल, हुकेलाय जबरदस्त फटका, पाठवलाय बॉलला सीमारेषा पलीकडे, बॅकवर्ड सीमा पार, षटकार. मध्ये आला विकी भंडारी तर त्याला थांबवणं खूप कठीण जाईल बल्ल्याने टीमसाठी, कारण ज्या फॉर्म मध्ये या हंगामामध्ये इनफॉर्म बॅटर विकी भंडारी त्याच्या बॅटमध्ये धाबा आले आहेत, चांगल्या मिडल ऑफ द बॅट मध्ये तो धाबा बनवते सध्याच्या घडीला. तिसरं षटक, आता तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा येतोय, तो म्हणजेच फैजू, ज्याने पहिलं षटक हाताळलं. मॅजिकल गोलंदाजी झाली, मॅजिशियन आहे खऱ्या अर्थाने एमपी स्पोर्ट्सचा बल्ल्याने टीमच्या वतीनं. राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड द स्टंप्स, यावेळी मात्र उंच बाहेर घेतले चेंडूने, सरळ उभा राहिला चेंडू. यष्टी रक्षक होते तिथे, आय थिंक रोशन होते आणि रोशनने टिपला झेल. समाप्त होते कुणाल सुतारचा खेळ. न्यू बॅटर नक्कीच पंकज वाकडे येतो मैदानाच्या आतमध्ये, बाहुबली ऑफ चौदरपाडा. या फलंदाजाचा बोलबार राहिलाय. निश्चितच आपण पाहतोय काही हंगामामध्ये जबरदस्त त्याने खेळ साकारलाय आणि तोच पंकज वाकडे. तर मांडा गावचे प्रसिद्ध उद्योजक मयूर भोईर यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात नक्षत्र चौदरपाडा टीम साठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळी खोदून काढलाय, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. ब्लॉक होलचा वेध घेतला होता चेंडूने. अकाउंट ओपन करतोय पंकज वाकडे स्वतःच. धावफलकावर धावांची टोटल आता जाऊन पोहोचते 23 धावा. विकीच्या बॅटमधनं नक्कीच धावा आल्यात, एक चेंडू मध्ये 4 धावा नक्कीच त्याने बनवल्यात आतापर्यंत. बॅटिंग विकी चांगली घडतोय, टच मध्ये ऑन स्ट्राईक. आता विकीकडे पुढचा बॉल, फैजू खोदून काढला या बॉलला, परंतु पंच आम्हाला सांगतील की काय घडलं नक्कीच. विकेटचं पतन, इथे धक्का लागतोय नक्षत्र चौदरपाडा टीमला. विकी भंडारी सारखा मोठा मासा तर जाल्यामध्ये अडकवला जातोय आणि 1 मोर विकेट डाऊन. चौदरपाडा टीमला आणखी एक मोठा आदरा. प्रदीप येतोय मैदानाच्या आतमध्ये, नवीन फलंदाज. प्रदीप मध्ये देखील क्षमता आहे, टासून टासून भरली आहे. मोठ्या धावसंख्येसाठी नक्कीच जाण्याचा प्रयत्न असेल इथून प्रदीपचा देखील. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळी फैजू. शॉटांपूलचा फटका, तिथे फटका फसलाय की काय? क्षेत्ररक्षक नाहीये तिथे, पोहोचले नाही क्षेत्ररक्षक. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा इथे कंप्लीट केल्यात.
धावफलकावर धावांची टोटल आता जाऊन पोहोचते 25 धावा. 4 चेंडू झाले आणि पुढचा बॉल पुन्हा एकदा आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. लेफ्ट आर्मर आहे, गोलंदाजी अप्रतिम होतीये फैजूच्या माध्यमातून. आपण सातत्याने पाहिलं फैजूला की पॉवर प्लेच्या षटकामध्ये तो चांगली गोलंदाजी करत असतो आणि सध्याच्या घडीला आता इथून चांगलं डॉमिनेशन सुरू आहे फैजूच्या माध्यमातून. बल्लेने टीमचा जर विचार केला तर एक चांगले बॅटर्स या संघामध्ये देखील आहेत. स्लॉट चेंडू यावेळी स्लॉट मध्ये पाठवून दिला पार्किंग प्लॉट मध्ये. काव शेप मध्ये हा फटका वाईड इस लॉंगच्या डोक्यावरना सीमारेषा पलीकडे येतो प्रदीपच्या बॅटमध्ये षटकार. क्षमता आहे गोलंदाजीमध्ये, सातत्याने चांगलं काम त्याच्या माध्यमातून राहिले. परंतु यावेळी आता इन्फॉर्म बॅटर पंकज वाकडे समोर आहे आणि त्याच्या विरोधात कशा पद्धतीने गोलंदाजी करेल पाहूया. समोरच्या दिशेना लॉफ्ट स्ट्रोक क्षेत्ररक्षक होता आणि जबरदस्त झेल तिथे टिपला. आय थिंक रुपेश होते क्षेत्ररक्षक आणि त्याच्या झोलीमध्ये जाऊन चेंडू विसावतोय. विकेटचं पतन. थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये आता वन साइड हिरो आदित्य वाकडे ज्याचा राहिलाय खऱ्या अर्थाने या भिवंडी विभागामध्ये बोलबाला. हे हंगाम गाजवले या खेळाडूने. एक स्टार खेळाडू, सुपरस्टार म्हणून नक्कीच ज्याचं नाव लौकिक झाले आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा डंका ज्याने वाजवलाय तो वन साइड हिरो आदित्य वाकडे. मैदानाच्या आतमध्ये काय तुफानी गोलंदाजी राहिली होती त्याची कालुबाई चषकामध्ये देखील. आताच नुकताच बाबगावचा चषक त्याने गाजवला आणि आपल्या नावावर तब्बल 6वं की 7वं पारितोषिक पटकावलंय. यावेळी पहिल्या चेंडूवर मात्र चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न. एक धाव येते आदित्य वाकडेच्या बॅटमध्ये. अकाउंट आता ओपन केलंय. थोडंसं उशीर आलाय आदित्य वाकडे. अजून थोडंसं प्रमोट करायला हवं होतं कारण जी क्षमता आदित्यमध्ये 3, 4, 5 चेंडू खेळल्यानंतर तो अशा फॉर्मात येतो की जबरदस्त फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा बॉल निश्चितच गोलंदाज पुन्हा एकदा आपट्याकर समोरच्या दिशेना लॉफ्ट स्ट्रोक फटका सुरेख पाठवला. बॉलला एका टप्प्याने सीमारेषा पलीकडे राजे छत्रपती स्टँड्स मध्ये 4 धावांसाठी प्रदीपच्या बॅटमधून चौकार. विचार केला तर प्रदीपने हल्ला चढवलाय. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या 3.3 चेंडू समाप्त 36 धावा, 4 विकेट्स गमावलेत. उलटा यावेळी जबरदस्त फ्लिक केलाय. स्क्वेअर लेगला फटका सजवलाय तिथे. एक धाव येते एका धावेच्या साह्यानं. आता धावफलकावर धावांची टोटल झाली आहे 37 धावा. जबरदस्त आतापर्यंत खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तर सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत आपण पाहताय. सांगोडेकर चषक 2026 हा 3ऱ्या दिवसाचा दिमागदार सोला. फुल टॉस यावेळी फटका सुरेख पाठवलाय. बॉलला नक्कीच अपील केली आहे नोची आणि चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. हा येतोय आदित्य वाकडेच्या बॅटमधना चौकार.
नक्कीच फुलटॉस चेंडू होता. आदित्यची हाईट देखील तेवढी मजबूत आहे, परंतु खाली राहिला होता चेंडू. क्लिअरली विजन आपल्याला पाहायला मिळते तिथे. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकता. यावेळी समोरच्या दिशेना लॉफ्ट स्ट्रोक फटका सुरेख आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरना वन साइड हिरो आदित्य वाकडेच्या बॅट मध्ये येणारा मोठा षटकार. डीजे तर चौदरपाडा संघ आता आपलं नक्कीच रंग बदलतोय. कारण म्हटलं जातं क्रिकेटमध्ये सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि आता चौदरपाडा संघाने आपले रंग दाखवायला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली आहे. का म्हणून भिवंडी विभागामध्ये या संघाला जाणलं जातं त्याच्या आक्रमक खेळासाठी. त्याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दाखवलं जात आहे. वन साइड हिरो आदित्य वाकडे आता लय भारी फॉर्ममध्ये लयमध्ये येतो आहे. आणि बॅटिंग करत असताना आता चौदरपाडा संघाने 4 षटकामध्ये तब्बल 47 धाबा बनवल्यात. अजून 6 चेंडू. आता या 6 चेंडूंवर प्रदीप आणि आदित्य कशा पद्धतीनं फलंदाजी करतील. आणि एक गोष्ट निश्चितच सांगेल तर नानकर संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळतोय. तो देखील दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश दाखल केला आहे. आणि कदाचित जर या मॅचमध्ये चौदरपाडा संघाने बाजी मारली तर नानकर बनाम चौदरपाडा हे बॅटल देखील जबरदस्त असेल. परंतु MP स्पोर्ट्स भल्याने एक कल्याण विभागामध्ये त्यांनी एक जबरदस्त कामगिरी केली आहे. बी स्पोर्ट्स बल्ल्याने टीमने देखील जबरदस्त कामगिरी केली आहे. आणि कुठेतरी त्यांचा देखील दबदबा ते कायम ठेवण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये करतील. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज बब्बू. पहिला चेंडू आय थिंक बिमर असेल पाठवलाय तिथे. क्षेत्ररक्षक झेल कॅरी करतोय परंतु एक धाव निश्चितच मिळेल. 1+1 2 धाबा. आणि नेक्स्ट बॉल आता फ्रीडचा स्ट्रायकिंग इनवर आता आदित्य वाकडे ज्याला नक्कीच वन साइड हिरो असं म्हटलं जातं भिवंडी विभागामध्ये. तोच आदित्य वाकडे अष्टपैलू असा क्रिकेटर घातक ऑलराऊंडर म्हणून ज्याची ख्याती आहे. प्रचंड मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. घनाघती प्रहार पिन चिटिंग साठी जाणला जातो. आणि आज तेच करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल बब्बूचा फ्रीड बॉल आदित्य वाकडेसाठी. उलटा समोरच्या दिशेना तोफा तोफा आणि तोफा पाठवलाय बॉलला लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. हा ह्यूज अँड हँडसम मॅक्झिमम स्ट्रोक षटकार. अशा प्रकारचे चेंडू आपण आदित्य वाकडेला हाताळू शकणार नाही, सोडणार नाही. कारण हा खेळाडू मोठा आहे, याचा दर्जा मोठा आहे. क्वालिटी क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं आहे. आणि आज त्याची क्वालिटी सिद्ध करतोय. जेव्हा संघ अडचणीत सापडला होता तिथे मात्र उभा राहतोय. आणि जब जब मॅटर बडे होते उधर आदित्य वाकडे खडे होते. आपट्रेकर आणखी एक पाठवलाय इनटू द स्लॉट आणि पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. जबरदस्त फटकेबाजी आदित्य वाकडे ऑन फायर षटकार. दोन दिवसामध्ये पाहायला मिळाले
तशा पद्धतीची बॅटिंग आज या तिसऱ्या दिवसामध्ये आदित्य वाकडे मैदानाच्या आतमध्ये करतोय. आप ट्रॅकर यावेळी चांगला चेंडू, शरीरावर आदळणारा चांगला चेंडू, एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि एकच धाव तिथे. निश्चितच नॉन स्ट्रायकर वर ठेवण्याचा प्रयत्न होतो आदित्य वाकडेला, परंतु प्रदीपला देखील हलक्याने घेऊन चालणार नाही, कारण प्रदीप मध्ये देखील ती क्षमता आहे. सुरुवात प्रदीपनेच केली होती आणि नक्कीच त्यानंतर मात्र वन साइड हिरो आदित्य वाकडे देखील लय मध्ये येतोय. पुढचा बॉल प्रदीप यांच्यासाठी, फुलटॉस यावेळी समोरच्या दिशेने उडवलाय. यावेळी आय थिंक सेकंड बिमर कॅच देखील सुटलाय तिथे. पंच काय नो चेंडू आहे का? यस, नो चेंडू. दुसरा बिमर आणि आय थिंक कंटिन्यू करू शकते, कारण दोन बिमर जर शरीरावर आतरले, जर फलंदाज इंजर्ड होत असेल, जर फलंदाजाला धोका निर्माण होत असेल, तरच तो आपण बिमर दुसऱ्या बिमरसाठी गोलंदाज चेंज करू शकतो. एक बिमर बाहेरच्या दिशेने होता. जेव्हा शरीरावर बिमर आदलतो, फलंदाजाला जर जखम देणारा चेंडू असेल तरच आपण तो गोलंदाज चेंज करू शकतो, असा नियम आहे. नियमामध्ये भरपूर चेंजेस झालेत आणि आपण ते नियम वाचणं खूप गरजेचं आहे. आम्हाला पंचांनी देखील तेच सांगितलं, फ्रीट बॉल नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. धाव संख्या 65, नेक्स्ट बॉल फ्रीट. प्रदीप यांच्यामध्ये भरपूर क्षमता, 3 चेंडूंचा अजून खेळ बाकी आणि काय फटकेबाजी नक्षत्र चौदरपाड टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा यामध्ये खोदून काढण्याचा प्रयत्न, एक धाव परफेक्ट यॉर्कर तिथे पाहायला मिळतोय. अशा पद्धतीने जर गोलंदाजी आपण हाताळली असती तर निश्चितच धाव संख्येवर रोख लावता आला असता, परंतु सध्याच्या घडीला टॉप फॉर्म मध्ये, टॉप गिअर मध्ये बॅटिंग करतो आदित्य वाकडे आणि प्रदीप. दरम्यान बबन माधू पाटील साहेबांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. आदित्य वाकडेसाठी पुढचा बॉल, बब्बू पुन्हा एकदा आप ट्रॅकर यावेळी उडवलाय. क्षेत्ररक्षक येतोय डाऊन दी बॉल, झेल टिपलाय, एलिमिनेशन नव्हतं आणि मोठा धक्का लागलाय नक्षत्र चौदरपाडा टीमला. थँक्यू. 66 धावा झाल्यात धावफलकावर, कारण एक धाव निश्चितच प्रदीपने पळून काढली होती फ्रीडच्या बॉलवर. आता चेंडू शिल्लक असतील मात्र एक, आणि एका चेंडूवर न्यू बॅटर कोण येतो मैदानाच्या आतमध्ये? रोशन येतोय. व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील आपल्या गावाचं नाव त्याने लौकिक केलंय, स्वतःचं नाव लौकिक केलंय. तो रोशन भंडारी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रोशन देखील एक मोठ्या फटक्यासाठी जाणला जाणारा फलंदाज आहे, परंतु अंतिम चेंडूवर, अंतिम बॉलवर काय करेल? उलटा समोरच्या दिशेने बॅट आणि चेंडूमध्ये स्वीट साऊंड ऐकायला मिळाला नाही तिथे. दुसऱ्या धाब्याचा निश्चितच प्रयत्न आणि बघता बघता दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होते. धावसंख्या आता धावफलकावर जाऊन पोहोचतीये 67 आणि विजयासाठी 68 धावांची गरज बल्ल्याने टीमला. थँक्यू. थँक्यू. विकी भंडारी, आपण माईकची संपर्क साधायचा आहे. विकी भंडारी प्लीज या आपण 1 मिनिट फक्त. तर निश्चितच धावसंख्या धावफलकावर जोडल्या गेल्या तर 67
आणि सेकंड इनिंगमध्ये 68 धाबांचा पाठलाग करायचा आहे. तर बॅटिंगला नक्कीच उतरतील बल्याणी टीमचे दोन सलामीचे बॅटर्स. आणि हा सामना जेव्हा पुन्हा एकदा सुरू होईल तेव्हा निश्चितच आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये मायक्रोफोनवर थोडासा आवाजामध्ये बदल करतोय. खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी या ऐकूयात सांगोडे गावचा एक सुमधुर असा आवाज राकेश पाटील याला. थँक्यू सो मच. थँक्यू. मी सुजित पावशे नक्कीच विनंती करेल आपण या व्यासपीठावरती आयोजकांच्या वतीने तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर जाऊया ऑन गोईंग मॅच कडे मित्रांनो. तर नक्कीच मैदानच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना नक्षत्र एंटरप्राइजेस सोदरपडा टीमनं 68 धावांचं टार्गेट सेट केलंय अगेन्स्ट टीम बल्याणीच्या. बल्याणी संघाला देखील कमी लेखून चालणार नाहीये, कारण पुस्तकावरती जरी धूल पडली असली ना, परंतु त्यांचा इतिहास हा गहिरा आहे आणि खऱ्या अर्थानं खोल इतिहास हा बल्याणी संघाचा देखील राहिला, कारण त्यांच्याकडे एक ताकद आहे ते म्हणजेच सूरज भगत या नावाची. शाकिब आणि सूरजची जोडी मैदानच्या आतमध्ये जाते आणि खऱ्या अर्थाचा विचार केला तर दोन्ही संघ देखील त्याच ताकदीचे आहेत आणि ही लढत पाहायला देखील प्रेक्षकांना मजा येईल. काटेकी टक्कर आपण जरूर या मॅचला नक्कीच म्हणूयात. 68 धावांचं लक्ष असेल, 5 षटके फेकली जातील. चांगली बॅटिंग प्रदीप त्यानंतर आदित्य वाकडेची पाहिली. ओमीने म्हटल्याप्रमाणे एका साईडचा हिरो, वन साइड असं म्हटलं जातं. आदित्य वाकडे नक्कीच यंगाचा हंगाम गाजवत आलाय. भिवंडी परिसरात ज्याच्या नावाचा डंका वाजतो, ज्याच्या नावाचा बोलबाला राहिलाय तो आदित्य वाकडे. त्याच्याकडे सोपवला जात आहे पहिल्या षटकासाठी चेंडू आणि जबाबदारी खांद्यावरती घेऊन जिंकण्याचं स्वप्न मनामध्ये बाळगून आदित्य वाकडे कशा प्रकारे गोलंदाजी करील हे नक्कीच पाहणं कठीण असेल. समोर बॅट्समन जो नक्कीच एका स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी ज्यांनी पटकावली, एक बाईक त्याच्या नावावरती राहिली, तोच चमकता उभरता सितारा अपकमिंग रायझिंग स्टार ऑफ कल्याण म्हणजेच सूरज भगत. दोन्ही संघांना समसावून शुभेच्छा. पंचांना विनंती करेल गेम ऑन करायचे. शो द क्वालिटी क्रिकेट, शो द गुड गेम. पहिलाच बॉल, समोर बॅट्समन सूरज भगत. हा पिच चेंडू आहे, बॅटची लिडिंग एज राहती इनफिल्ड मध्ये असेल. नक्कीच एका धावेवर अकाउंट ओपन केलंय. समाधान व्यक्त करतील दोन फलंदाज. स्ट्राईक रोटेट होती. स्ट्राईक एंड वरती आपण शाकिबला पाहणार आहोत. मी म्हटलं होतं शाकिब देखील एक मोठा खेळाडू आहे आणि बडे मॅच के बडे खेळाडी नक्कीच इथे पाहू शकाल आपण. सूरज आणि शाकिब याला कल्याण परिसरात सातत्याने या दोन्ही खेळाडूंचा बोलबाला राहिलाय. आणि त्यानंतर भिवंडी परिसरात रोशन भंडारे असतील, आदित्य वाकडे असतील, कुणाल सुतार असतील, विकी भंडारे असतील, प्रदीप भंडारे असतील, नक्की चांगलेच खेळाडू आहेत. आज कुठेतरी या टीम मध्ये नक्कीच मला कमी निलेश जाधव लेजंड प्लेअरची नक्कीच वाटतीये, कारण निलेश जाधव याच्या ताळीमध्ये तयार झालेले खेळाडू आहेत आणि आज त्याच निलेशची ओळख घेऊन नक्षत्र एंटरप्राइज सोदरपाडा बघतोय. हा बॉल नक्कीच लाईन लेंथ चांगली आहे. एसटीच्या वरतून चेंडू जातोय. डॉट चेंडूची समाप्ती मैदानावरती आपण पाहतोय आणि या डॉट चेंडूच्या समाप्तीने धावफलक आपण पाहतोय फक्त आणि फक्त एक या आकड्यावरती. अकाउंट सूरज भगतनं ओपन केलंय. खात्यामध्ये एक धाव जरूर जमा केले, परंतु एकेरी दुहेरी आकड्याने धावफलक पुढे जाणार नाहीये. इथे मोठे फटके तुम्हाला निर्माण करावे लागतील. 68 धावांचं लक्ष म्हटलं तर मोठा डोंगर आहे आणि त्या डोंगरावरती जाण्यासाठी तुम्हाला चोर वाटा तयार कराव्या लागतील. हा बॉल चांगला आहे, ब्रह्मास्त्र फेकला जात आहे. यॉर्क लेग चेंडू आहे आणि नक्कीच पंचांकडे अपील मागितली जातीय. फलंदाज पंच अपील नक्कीच मान्य करतील आणि फलंदाज पहिला होईल बाद. शाकिब बॅक टू द आउट. हद्दीत राहायचं हद्दीत, कारण आदित्य वाकडे जिद्दीत उतरला तर भल्या भल्यानं रद्दीत विकेल. एक गमतीचा भाग होता, परंतु आदित्य वाकडे देखील आमचे परममित्र आहेत.
चांगला खेळ त्यांचा या अंगामध्ये राहिलाय आणि भिवंडी परिसरात मी पुन्हा एकदा सांगेल गाजवत आलाय. नक्षत्र इंटरव्हाइज टीम एक डार्क हॉर्स या नावानं ओळखला जातो आणि काळा घोडा जेव्हा शर्यतीमध्ये पळतो तेव्हा चांगल्यानं पाठी ठेवतो. आज या मैदानावरती खेळत असताना परिपक्वता सराव पूर्णपणे असेल, कारण या मैदानावरती अनेक वेळेला त्यांना काहीशा स्पर्धेमध्ये काही फेरीमध्ये अपयश जरूर आलं असेल, परंतु आज अपयशी ठरेल का की यशस्वी होईल नक्कीच पाहायला लागेल. कारण सूरज भगत हा खेळाडू नक्कीच हार्ड हिटर बॅटर ऑफ कल्याण ज्याला ओळखलं जातं, ज्याला म्हटलं जातं, तो अजून खेळपट्टीवरती आहे. सूरजने जर चांगला संयमी क्रिकेट खेळला तर कुठेतरी धावफलक अगदी वेगानं पुढे सरकलं जाईल. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये 1 डाऊनला दाखल होते, प्रमोट केलं जाते बल्याणीच्या माध्यमातून सिराज. हा पिच चेंडू आहे, प्रयत्न जरूर केला होता, जम्प झाला होता फलंदाज, परंतु पंच सांगतील लाईन चुकीची आहे, लाईन पाहावी लागेल. आणि पंच शाहिद मोमीन सर आम्हाला सांगतील वाईड असेल, वाईड नाही, अतिरिक्त एक धाव धावफलकावरती अजून एक जमा होईल. धावफलक फक्त आणि फक्त 2 आकड्यावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे मित्रांनो आणि पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये आदित्य वाकडे हवी झालाय फलंदाजावरती, जणू चेंडू नाही तर गोळ्या झाडतोय आणि गोळीबार फलंदाजावरती केला जातोय. सिराज ऑन द स्ट्राईक. हा चेंडू देखील चांगला आहे, शरीराचा वेध घेतोय, पंचाकडे मागणी जरूर केली परंतु एका धावेवरती समाधान व्यक्त करतील. लेग बायच्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती येईल. एकेरी आकड्यानं काहीच होणार नाही. 68 धावांचं लक्ष्य म्हणजे मोठा डोंगर तुमच्याकडे आहे आणि म्हटल्याप्रमाणे तुम्हाला त्या डोंगरावरती चढण्यासाठी चोर वाटा तयार कराव्या लागतील. इथे जर विचार केला तर धावफलकावरती धावा इन मीन फक्त 3. आदित्य चांगली गोलंदाजी करतोय. नक्कीच ओमकारच्या म्हटल्याप्रमाणे काळूबाई चषकामध्ये नक्कीच आदित्य वाकडेने चांगली गोलंदाजी केली होती. इथे देखील तीच गोलंदाजी आणि त्याच माइंड सेटनं नक्कीच आदित्य वाकडे गोलंदाजी करतोय. परंतु जास्त वेळ तुम्ही सूरज भगतला शांत ठेवू शकत नाहीये, कारण मी म्हटलं होतं वादलापूर्वीची शांतता म्हणजे सूरज भगत. त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण फॉर एक्झाम्पल हा फटका येतो, एक सुरेख दर्जेदार षटकार. होता इथं एक बॉल बाकी असेल, एक चेंडू अजून शिल्लक असेल. पंच मी म्हटलं होतं पुस्तकांवरती धूळ जमा झाल्याने कोणाचा इतिहास संपत नाहीये आणि सूरज भगत समोर आहे. 5 चेंडू 9 धावा धावफलकावरती होत आहेत. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे, अंतिम चेंडू बाकी असेल. किताबों पर धूल जमने से किसी की कहानी खत्म नहीं होती. सूरज भगत समोर आहे, त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहताय. शेवटचा चेंडू आदित्य वाकडे याचा, समोर फेस करेल चेंडू सूरज भगत. हापी चेंडू आहे, मिस टाइम फटका, चेंडू जास्त काळ हवेमध्ये, दूरवर विकी भंडारी येतात, जज करतील चेंडूला. फर्स्ट विकेट, 1 मोर विकेट डाऊन. सूरज भगत बॅक टू द आउट. टिपला गेलाय झेल आणि फलंदाज सूरज भगत होतोय फेल. दूरवरील क्षेत्ररक्षक विकी भंडारी जरूर आले, तर चांगला प्रयत्न देखील त्यांचा पाहिला आणि विकी भंडारी नक्की चेंडूला कलेक्ट करतोय, पिक करतोय. कारण म्हटलं जातं ना क्रिकेटचं समीकरण कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. आणि इथे ती कॅच पकडली आहे, झेल कोणाची कॅरी केली तर नक्कीच एक मोठा मासा होता, एक हार्ड हिटर बॅटर होता, जो हिटमॅन म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजेच सूरज भगतची झेल पकडली गेली. खेळी संपुष्टात आली, एक छोटी खेळी नक्कीच आपण पाहिली असेल सूरज भगतची, परंतु शाकिब देखील आउट झालाय आणि सलामीचं बॅटर पूर्णपणे मैदानाच्या बाहेर गेलंय. त्यानंतर सिराजच्या जोडीला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल रोशन. नक्की स्मॉल पॉकेट साईज, स्मॉल साईज अँड पॉकेट डायनामिट असं म्हटलं जातं. मूर्ती लहान पण कीर्तिमान, रोशनला चांगली बॅटिंग करावी लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती दुर्वेश कोळी येतोय, अतिशय दर्जेदार गोलंदाजी नक्की दुर्वेशची राहिली. 55 डाव्या बाजूला राईट मोर द स्टंप्स. फुलर लेनचा चेंडू आहे, फटका देखील तेवढा छान पाहतोय आपण. चेंडूला 1 बाउन्स कलेक्ट केलं जाईल का? फिल्डर के मस्तक पे देती हुई दस्तक, गेंद जाएगी.
नक्कीच षटक क्रमांक दुसरं चालू आहे. पहिल्या चेंडूवरती सुरेख चौकार आलाय, चेंडूचा सन्मान केलाय आणि मात्र नक्कीच गोलंदाजाला परिचय करून देतोय फलंदाज सिराज. सिराज मूर्ती लहान आहे परंतु इथे कीर्ती अजून महान करावी लागेल. 68 धावांचं टार्गेट सेट केलंय नक्षत्र इंटरपायजेस सोदरपाडा संघानं आणि त्या संघाला जर पाणी पाजायचं असेल त्यासाठी तुम्हाला इथे मैदानावरती मोठे फटके निर्माण करावे लागतील. मिस टाइम फटका फुटवर्कचा वापर करणं गरजेचं होतं. ताकदीचा वापर केलाय परंतु झेल टिपला गेला असता. कुठेतरी सूर्याची लख लख किरण नक्कीच रोशन भंडारीच्या डोळ्यावरती आली होती परंतु झेल टिपला गेला असता. कारण रोशन भंडारी म्हटलं तर सूर्याला देखील लाजवेल अशी त्याच्याकडे वृत्ती आहे. परंतु आज जर विचार केला तर सूर्यदेवतेच्या मोठे कोणीच नाहीये. कारण जोपर्यंत तो आहे तोपर्यंत आपण आहोत. क्रिकेटचा खेळ मित्रांनो अनिश्चिताचा खेळ मानला जातोय. इथे काही घडू शकतं, काही बिघडू शकतं. हापीचा चेंडू आहे, फुटवर्कचा वापर केलाय, ताकदीचा देखील वापर दिसून येतोय. चेंडू लॉंग ऑफ कडे सीमा रेषा पार, धावा येतील 4. हा सुरेख चौकार. वरती धावा नक्की दुर्वेश कोहलीचा स्पेल चालू असताना 15-18 धावा. 18 धावा नक्कीच शिकाराच्या हातामधून जसा पिंजरा निसटतो तसाच रोशन भंडारच्या हातमधून हा चेंडू निसटलाय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. विकीने अतिशय दर्जेदार झेल टिपला, रोशन भंडारी चुका करतोय आणि चुकीला माफी क्रिकेटच्या खेळामध्ये दिली जात नाहीये. याचं प्रात्यक्षिक उदाहरण वन मोर सुरेख दर्जेदार ब्रँडेड येतोय षटकार. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. 24 धावा फलकावरती लागते आणि 68 धावांचा पाठलाग करत असताना बॅटिंग सुरेख मैदानच्या आतमध्ये चालू आहे बल्याने संघाच्या माध्यमातून. जरी सलामीचा बॅटर पूर्णपणे डकआउटच्या छायेला विश्रामाला गेले असले, रेस्ट करत असले परंतु बेटर बॅटिंग गुड बॅटिंग नक्कीच या दोन बॅटर्सच्या माध्यमातून केली जाते. सिराज देखील थांबत नाहीये, रोशन देखील त्याच्या पावलावरती पाऊल टाकते आणि प्रत्येक घणाघाती प्रहार त्याची खून दर्शवली जाते. षटकार आणि चौकार. बॉल लाईन पाहावी लागेल. पंच आम्हाला शाहिद मोमीन सर सांगतील लाईन चुकीची आहे. लाईन पाहिल्यानंतर नक्कीच वाईड म्हणून घोषित केलं. अतिरिक्त अजून एक धाव धावफलकावरती येते. धावफलक 25 या आकड्यावरती. मंजिले उन्हें नहीं मिलती जिनके ख्वाब बड़े होते बल्कि मंजिले उन्हें मिलते जो जीत पे आडे होते. हट्ट करावं लागेल. जर तुम्हाला ही मॅच जिंकायची असेल तर बनेली संघाला इथे हट्ट करावं लागेल, संयमी क्रिकेट खेळावं लागेल. इथे मात्र फटका जरूर चांगला आहे, एलिमिनेशन देखील चांगलं आहे, ताकदीचा देखील वापर केलाय. चेंडू जाईल का सीमारेषा पार? हो विकी भंडारीच्या आवाक्याच्या बाहेर वन बाउन्स सीमारेषा पार, धावा येतील 4. हा चौकार. प्रेक्षकांना मनमोहित करणारी बॅटिंग फलंदाजी मैदानाच्या आत आपण बल्याणीच्या माध्यमातून पाहतोय. 68 धावांचं लक्ष बॅटिंग करत असताना नक्षत्र इंटरप्राइजेस सोदरपाडा संघाने जरूर लावलंय परंतु त्या लक्ष्याचा पाठलाग कसा करावा तर नक्कीच तो असा असावा. प्रत्येक फटका या मैदानाच्या बाहेर पाठवण्याची धमक या खेळाडूंकडे आहे. हा फटका देखील चांगला आहे. वन बाउंड शेडला कलेक्ट केला. इनफिल्ड मध्ये नक्कीच आदित्य वाकडे असतील. दरम्यान फक्त आणि फक्त हा चेंडू डॉट असेल आणि षटक क्रमांक दुसरं देखील झालं समाप्त. 12 चेंडूचा खेळ धावफलकावरती झाल्यानंतर धावफलकावरती धावा जोडल्या जाते. सेकंड इनिंगचा डाव सुरू असताना 29 धावा, 29 ऑन द स्कोर कार्ड, लॉट्स ऑफ 2 विकेट्स. 2 महत्वाचे गडी, 2 महत्वाचे विकेट नक्कीच एक गोलंदाजाने आपल्या खात्यामध्ये प्राप्त केले, जमा केले. ते म्हणजे सूरज भगत आणि शाकिब. त्यानंतर सिराज आणि रोशनची जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगलं कार्य करते. मित्रांनो, मी सातत्याने म्हणत असतो नेतृत्व असं करा लोकांनी राजात तुम्हाला म्हटलं पाहिजे. इथे राजासारखी बॅटिंग नक्कीच केली जाते कारण संघाची जर जबाबदारी तुमच्या खांद्यावरती असेल, जर संघाचं नेतृत्व तुम्हाला सांभाळायचं असेल त्यासाठी तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागली. 29 धावा धावफलकावरती झाले. 29 ऑन द स्कोर कार्ड, 29 धावा. 18 चेंडूमध्ये 39 धावांची गरज असेल. रिमेनिंग 18 बॉल्स नीड टू 39 रन्स. 39 धावा जोडायचे तुम्हाला 18 चेंडूमध्ये. समीकरण अवघड देखील नाही म्हणू शकत आणि सोपं देखील म्हणू शकत नाहीये कारण एका सणाच्या 2 बाजू मानल्या जातात, जय आणि पराजय. सामना कोणाच्या बाजूने झुकल येणारा नक्कीच काही चेंडूमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 18 चेंडू 39 धावांची गरज असताना स्ट्राईक एंड वरती रोशन. पुन्हा एकदा इन्व्हाइट करतील बॉलिंग ट्रॅक वरती आदित्य वाकडे हा गोलंदाज.
हापीचा चेंडू जाम केला चेंडूवरती, झडप घातली चेंडूवरती, फटका अतिशय दर्जेदार कलात्मक देखना फटका आपण पाहतो. चेंडू जाईल फाईन लेग पार, धावा आल्या 4. हा चौकार. नक्कीच संगीताप्रमाणे हा नाका फाईन लेगचा होता, तिथे बत्ती देखील जळत नव्हती आणि मात्र चेंडू सीमा पार, धावा आल्या 4. हा चौकार. चौकाराने धावफलक पुढे सरकलं. टीमची टोटल सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतोय 33 धावा. 33 धावा धावफलकावरती लागतायत. आदित्य वाकड्याला धावांवरती अंकुश लावावा लागेल. अचूक टप्प्यावरती लाईन लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल. ब्लॉक हिलचा चेंडू होता, यॉर्क क्लिक चेंडू होता. नक्कीच सातत्याने क्रिकेटच्या खेळामध्ये या गोष्टीला सातत्यानं आणि खूपच मोठं महत्व दिलं जातं. एक म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर. यॉर्क क्लिकचा चेंडू होता. आदित्य वाकड्याला ब्रह्मास्त्र फेकावे लागतील. त्या ब्रह्मास्त्राला जर खेळाडू बली पडत असेल तर नक्कीच तुमची वाहवा केली जाईल आणि इथे जर त्या चेंडूवरती चांगला फटका आला तर नक्कीच कुठेतरी तुम्हाला देखील माहित असेल की प्रेक्षक वर्ग मॅच पाहत असतात. चांगला परफॉर्मन्स झाला तर टालिया आणि खराब झाला तर गालिया. इथे मात्र हा फटका कनेक्शन चांगलं दिसून येत नाहीये आणि मात्र यष्टीरक्षक योगेश कोहली तिथे नक्कीच आहेत. स्टंपच्या मागून कुठेतरी स्टंपच्या मागून नक्कीच खेळ करणारा खेळाडू म्हणजे योगेश कोहली आज इथे यष्टीरक्षकाची भूमिका बजावतोय. मी म्हटलं की चांगला परफॉर्मन्स झाला तर नक्की टाळ्यांचा गजर होईल आणि चुकीचा परफॉर्मन्स झाला तर शिव्या देखील कमी पडणार नाहीये. आदित्य वागला चांगला खेळ करावा लागेल. जिथे आपल्या गावाची प्राण प्रतिष्ठा पणाला लागली असेल तिथे नक्की तुमचा दर्जेदार खेळ होणं गरजेचं असतं. या मैदानावरती या मॅच मध्ये बिग फाईट नक्कीच आपण पाहतोय. फटका चांगला आहे अलंग द कार्पेट, स्ट्रेट ड्राईव्ह, सरळ बॅटनं सरळ रेषेमध्ये रोशन भंडारे तिथे अवेलेबल आहेत. कलेक्ट देखील केला. दरम्यान समाधान व्यक्त करतील. 2 खेळाडू एकवटली जाते. 1 धाव, धावफलकावरती धावा 34. तिसरा षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत आणि धावफलकावरती धावा 34 आहेत. अजून 34 धावांची गरज असेल. मोठे फटके निर्माण करावे लागतील. कॅपॅसिटी या फलंदाजाकडे आहे. रोशन खेळपट्टीवरती संयमी क्रिकेट खेळतोय. खेळपट्टी धरून आहे आणि त्याला माहिती आहे ही मॅच किती महत्वाची आहे, ही स्पर्धा किती मोठी आहे आणि ते जिंकणं आपल्याला गरजेचं आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला, अनसक्सेसफुल झालाय, अयशस्वी हा फटका आपण पाहतोय. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क झाला नाही. कनेक्शन बेटर तर धावा देखील अधिकाधिक येतात, परंतु ते कनेक्शन खराब आहे आणि धावा कुठल्याही प्रकारची येणार नाही. डॉट चेंडूची समाप्ती धावफलकावरती धावा देखील स्थगित असतील. मी म्हटलं आदित्य वाकडेच्या खानावरती माझे शब्द पडत असतील. अंकुश लावावं लागेल, फुल स्टॉप स्कोर कार्ड वरती लावावं लागेल. घट्ट रसीने या फलंदाजांना बांधून ठेवावं लागेल, कारण ती क्षमता, ती भेदकता, ती आक्रमकता तुमच्यामध्ये आहे. ठासून भरलेली आहे. यात मात्र तिलभर देखील शंका नसेल. फटका चांगला आहे. बॅटच्या मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक आपण पाहतोय. रोशन भंडारी तिथे आहेत, चुकी करणार नाहीये. एक झेल जरी त्यांच्या माध्यमातून ड्रॉप झाला परंतु इथे चांगली फील्ड त्यांच्या माध्यमातून पाहतोय. षटक क्रमांक 3 झालंय समाप्त. धावफलकावरती 18 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर 35 धावचे स्क्वेअर लेगचे पंच आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेत. स्टेप आउट झाले होते, फुटवर्कचा वापर केला होता, झेल ड्रॉप होते. नक्कीच कॅच सोडली की मॅच सोडली सांगणं कठीण असेल, कारण संयमी खेळ नक्कीच पाहतो. इथे मिसफिल्ड आहे, कॉलिंग चांगले, परंतु कारण इथे थांबणं गरजेचं आहे. खेळपट्टी धरून ठेवणं गरजेचं असेल. सूरज भगत कुठेतरी नाखुश असतील, कारण अगदी छोटी खेळी करून नक्कीच मैदान सोडावं लागतंय, परंतु ती जबाबदारी, ती रिस्पॉन्सिबिलिटी नक्कीच आपण पाहतोय सिराज आणि रोशनच्या खांद्यावरती सोपवली. सिराज आणि रोशन बॅटिंग चांगली करतोय, परंतु इथे कॉलिंग देखील त्यांच्या दोघांमध्ये चांगले आहे आणि कॉलिंग चांगली तर बॅटिंग चांगली, खेळ चांगला. ओके, आय अंडरस्टँड. नक्कीच चेंडू पडताना बोलायचं नाही असं पण आम्हाला नक्कीच सांगतील. इथे मात्र अक्रॉस द बॅट शॉर्ट सिलेक्शन चुकीचं आपण पाहतोय, कनेक्शन झालं नाहीये. एसटी रक्षक योगेश कोहली तिथे अवेलेबल आहेत आणि डॉट चेंडूची समाप्ती. धावफलक स्थगित असेल. चौथ्या षटकातील 5 चेंडू फेकले जात आहेत आणि विचार केला तर 7 चेंडू मध्ये 29 धावांची गरज असेल, 28 धावांची गरज असेल. 7 चेंडू 28 धावांची गरज. पुन्हा एकदा पंचांच्या डाव बाजून हवेमध्ये बॅट फिरवली जाते. चेंडू आणि बॅटचं कनेक्शन आता देखील झालं नाही. संपर्क चांगलं झालं असतं नक्कीच बेटर रन्स तुम्हाला पाहायला मिळाले असते. चौथा षटक देखील कंप्लीट झाले. 4 ओव्हर्स कंप्लीट झाल्यानंतर सेकंड डावामध्ये धावफलक आपण पाहतोय स्थिरावलेलं फक्त आणि फक्त 40 धावा.
40 धावा धाव फलकावरती लागतात. 7 चेंडू 28 धावांची गरज आहे. चेस की डिफेन्स नक्कीच पाहायला लागेल, कारण चेंडू सोपवलाय हरिकेत कोहली, जबाबदारी सोपवली आहे. चेंडू देखील दिला हरिकेत कोहलीच्या हातामध्ये. 7 चेंडू 28 धावांची गरज. समोर बॅटर आपण पाहतोय सिराज आणि रोशन नॉस्ट्रक एंडला. सिराज खेळपट्टीवरती खेळपट्टी धरू नये, कारण क्षमता जरूर असेल, कारण वनडाऊनला त्याला पाठवलंय आणि त्याच भेदकतेने त्याला नक्कीच इथे बॅटिंग करावी लागेल. 7 चेंडू 28 धावांची गरज असेल आणि बॉलिंग ट्रॅक वरती 5व्या षटकासाठी इन्व्हाइट केलंय हरिकेत कोहली याला. नक्कीच कमीत कमी धावा खर्च केला तर त्याच्या नावाचा बोलबाला इथे राहील आणि जास्तीत जास्त धावा खर्च केल्या तर नक्कीच सिराजच्या नावाचा बोलबाला राहील. पाहूयात सोदरपाडा की बल्ल्याने. 7 चेंडू 28 धावांची गरज. पहिलाच बॉल 5व्या षटकातील. समोर सिराज. नक्कीच समोर रोशन होते. पहिलाच बॉल आपण पाहतोय हरिकेत कोहली याचा. डॉट चेंडूची समाप्ती आपण पाहतोय. निर्धाव चेंडू फेकला जातोय. कुठल्या प्रकारची धाव या चेंडूवरती येणार नाहीये. 5 चेंडू 28 धावांची गरज. हाय व्होल्टेज मॅच, काडेकी टक्कर. हृदयविकारचा झटका देऊ शकतो इथे. मात्र फटका सुरेख सजवलाय, स्वीप केलाय चेंडू स्क्वेअर लेग बॅकवर्ड बॉडी लाईन पार. धावाल्याचा हा षटकार. एक उत्तम दर्जाचा फटका येतोय. फलगती पुढे सरकलाय. 4 चेंडू 22 धावांची गरज. इथे मात्र हा चेंडू चांगला असेल. लाईन चांगले, गुड लेंथ स्पॉट वरती चेंडू पडतोय, कारण हरिकेतला कमबॅक करावं लागेल. मॅच मध्ये शिरकाव करावा लागेल आणि तोच शिरकाव, तीच वापसी आपण पाहतोय. 3 चेंडू 22 धावांची गरज. 3 चेंडू मध्ये जरी 3 षटकार आले तरी इथे मात्र नक्की सामना जिंकू शकत नाहीये. परंतु क्रिकेट अनिश्चिताचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूवर तर मी बाजू मांडणार नाहीये. इथे मात्र नक्कीच जेव्हा जेव्हा बॅटचा स्वीट टक असा आवाज येतो तेव्हा तेव्हा बॅट्समॅन वरती प्रेशर निर्माण होत असतं आणि गोलंदाजाचा आत्मविश्वास दुणावला जात असतो. बॅट आणि चेंडूचं कनेक्शन झालं नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती आपण पाहते. डॉट चेंडू फेकला जातो हरिकेत कोहलीच्या माध्यमातून. हा चेंडू देखील सुरेख असेल. हो, काय गोलंदाजी चालली आहे. मी म्हणेन लेजंड ऑफ भिवंडी निलेश जाधवच्या तालमीत तयार झालेले खेळाडू आहेत आणि खेळाडू काय खेळ करतायत. अप्रतिम, दर्जेदार. व्हॉट बॉलिंग हरिकेत कोहली. 1 चेंडू बाकी असेल, धावांची गरज 22 असेल आणि 22 धावा जोडल्या जातील का तर नाहीये. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जर तरला महत्व दिलं जात नाहीये, परंतु पूर्णपणे या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित केलंय. एका बाजूने सामना जिंकला जातोय. डार्क हॉर्स अर्थातच नक्षत्र इंटरबाजस टीम सोदरपाडा. जिंकल्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, हरल्या संघाचं हार्दिक हार्दिक कौतुक. धन्यवाद बल्ल्याणी संघ, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलात, चांगला खेळ केलात, त्याबद्दल हृदयाच्या अंतकरणातून आपला आभार व्यक्त करेल. नेक्स्ट मॅच साठी, पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा देईल. दरम्यान आपण जाऊयात या सामन्यातील मॅन इन फॉर्म, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो खेळाडू पटकावतोय. नो डाऊट अबाउट आदित्य वाकडे. नक्कीच आपण यायचंय. बॅटिंग करत असताना ज्याच्या बॅट मधनं आल्या 22 धावा आणि गोलंदाजी करत असताना ज्याने 2 विकेट्स कॅरी केले, 15 धावा खर्च करत असताना ज्याने 2 विकेट्स प्राप्त केल्या, मॅन इन फ्रॉम ऑलराउंडर प्लेयर आदित्य वाकडे. सो कम ऑन द स्टेज and collect your man of the match trophy. I know I should